नमस्कार मंडळी, मी कल्पेश पाटील. आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये मी सर्वांचं स्वागत करत आहे. तर आज आपण चाललो आहोत भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असणारं गायमुख हे देवस्थान. इथे महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी असते. ही यात्रा साधारणतः 3 दिवस चालते. मंदिरात प्रवेश करण्याच्या आधी सुरुवातीलाच एक मठ आहे, कैलाशी आश्रम म्हणून. आपण तिथे भाविकांना महाप्रसादाचा लाभ दिला जातो. तर मंदिरात खूप गर्दी असल्यामुळे आम्ही मंदिरात न जाता समोर दिसणाऱ्या चौऱ्या गडावर गेलो. यात्रेनिमित्त मंदिरात भली मोठी रांग असल्यामुळे आम्ही मंदिरात दर्शन न घेता मुखदर्शन घेऊन चौऱ्या गडाकडे समोर दिसत असलेले मुख्य गायमुख देवस्थान आहे. खूप अंतर चढल्यावर सुद्धा आम्हाला थकवा जाणवला नाही, कारण की दर्शनासाठी आलो असल्यामुळे खूप भाविक सुद्धा रस्त्याने चढत होते. तर दुपारच्या कडक उन्हात सुद्धा भाविकांची गर्दी काही कमी होत नव्हती. 3 दिवस सतत ही गर्दी आपल्याला बघायला मिळत होती. हा फोटो स्टुडिओ बघून मला लहानपणीची आठवण आली. गडावर देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही अजून वरती गडावर जाण्यास सुरुवात केली. तर आपण बघू शकता की हे एकदम निसर्गरम्य ठिकाण आहे आणि पूर्ण जंगलातून हा रस्ता आहे. तर आम्ही चालतोय ते जंगलाच्या खालून नाही तर डोंगराच्या वरून चालतोय. तर जवळजवळ 2 किलोमीटर अंतर आम्ही असं डोंगराला वरून समांतर चालत पुढे एका ठिकाणी गेलो. त्या ठिकाण तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. या निसर्गरम्य ठिकाणी मी मनमुराद आनंद घेतला, पाळण्याचा आनंद घेतला, फोटोशूट केलं.
याच ठिकाणी पूर्ण वर्षभर जिवंत पाण्याचा झरा आहे आणि भाविकांची तहान तो आजच्या दिवशी सुद्धा भागवत आहे. तर इथून आम्ही थोड्या वेळानंतर पुढे पार्वती मातेच्या गुहेपाशी गेलो. तर तुम्ही बघू शकता ही गुहा कशा पद्धतीने दगडात कोरलेली आहे आणि या गुहेच्या आतमध्ये खूप सारे लोक जाण्यासाठी रांगेत उभे होते आणि गर्दी प्रचंड होती. परंतु मला या गुहेमध्ये जाऊन पार्वती मातेचं दर्शन घ्यायचं होतं, त्यामुळं थोडा वेळ थांबलो. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर आमचा गुहेत जाण्यासाठी नंबर आला. जेव्हा आम्ही आत प्रवेश केला तेव्हा इथे लाईटची व्यवस्था नव्हती, तर प्रत्येक जण आपल्या मोबाईलची टॉर्च लावून आतमध्ये जात होता. ही जवळजवळ 50 मीटर अंतर असलेली गुफा आहे आणि यामध्ये 2 रस्ते आहेत. एकदम छोटे नारो असलेले हे रस्ते, यातून आपल्याला वाकून किंवा डोफे टेकून जावं लागतं. फायनली आम्ही पार्वती मातेच्या मूर्तीपाशी आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता ही मूर्ती खूप छान आणि सुंदर आहे. परंतु या मंदिरात वर्षभर इतर भाविकांची गर्दी नसते, त्यामुळे वर्षभर तुम्ही कधीही जाल यात्रेचे दिवस सोडून तेव्हा तुम्हाला इथे एकटाच यावं लागतं. आणि जर तुम्ही 1-2 जण आलात तर इथे तुम्हाला खूप भीती वाटू शकते, कारण देवीची मूर्ती बघून हा तुंबाड आठवू शकतो तुम्हाला. त्यामुळे येण्याचा प्रयत्न करा. तर इथून आम्ही दर्शन घेतल्यानंतर निघण्यासाठी पुन्हा रांगेत राहिलो, पण बाहेर जाण्याचा रस्ता हा खूपच अरुंद असल्यामुळे आम्हाला वाकून बसून जावं लागलं. हे प्रत्येक वेळी त्या कॉर्नरला लागत होतं, समोर लागत होता. फायनली हळूहळू सरकत आम्ही गुहेच्या शेवटच्या टोकापर्यंत येण्यात यशस्वी झालो. काही लोक खूपदा अडकत होती आणि त्यामुळे गर्दी ही वाढत असल्यामुळे काही भाविकांना तसंच रिटर्न जावं लागत होतं. तर इथला एक्सपिरियन्स हा खूप छान होता आणि ही गुफा तुम्ही सुद्धा बघावी, कारण की इथे आख्यायिका आहे की इथे जेव्हा शंकर भगवान यांच्यावर रागावून पार्वती माता या गुफेत येऊन बसली होती आणि त्यांनी त्याची समजूत काढली, परंतु त्या रागी भरल्यामुळे त्या इथून काही बाहेर निघायला तयार नव्हत्या आणि म्हणूनच इथे त्यांचं गुफेमध्ये मंदिर तयार करण्यात आलं. इथल्या लोकांची श्रद्धा आहे की जेव्हा तुम्ही इथे कोणतीही विश मागता किंवा कोणतीही मनात इच्छा घेऊन येता आणि ती देवी समोर मांडता, तर ती इच्छा तुमची पूर्ण होते. ती पूर्ण करण्यासाठी मला इथे दर्शनासाठी यावं लागतं. गुफेतून बाहेर आल्यानंतर गडावरूनच आम्ही सोबत असलेल्या दुर्बिणीने आजूबाजूच्या पक्षी प्राणी यांचं निरीक्षण केलं. गडावरून यात्रा खूप छान दिसत होती. थोड्या वेळानंतर आम्ही पुन्हा यात्रेमध्ये खाली आलो आणि यात्रेमध्ये फिरल्यानंतर घरी जायला निघालो. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.